तर मित्रांनो, आपल्या स्टॉक मार्केटमधनं एफ-आय का बाहेर पडत आहेत, का ते सलग सेलिंगच करत आहेत आणि का दुसऱ्या देशामध्ये इन्व्हेस्ट करत आहेत, त्या बाबतीत जे झिरोदाचे फाउंडर आहेत नितीन कामत सर यांनी आज एक विधान केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी गव्हर्नमेंटला देखील सांगितलेलं आहे की तुम्ही जे टॅक्सेस वाढवलेले आहेत, तर STT वगैरे की जे अजून इतर जे चार्जेस आहेत ते जे वाढवलेले आहेत त्यामुळे, आणि जी रुपयाची जी व्हॅल्यू पडती आहे सध्याच्या याच्यात डॉलरच्या तुलनेमध्ये, त्यामुळे जे एफ-आय आहे त्यांना काही म्हणजे जे नेट प्रॉफिट राहायला पाहिजे ते त्यांना राहत नसल्यामुळे तर त्यांनी ते जे स्टॉक्स आहेत ते सेल केलेले आहेत. आणि त्यानंतरचं जर दुसरं कारण बघितलं महत्त्वाचं, तर AI आता जर बघितलं आपण, सध्याची जी दुनिया आहे सर्व AI वर शिफ्ट होत आहे. आणि AI रिलेटेड आपल्याकडे जास्त काही स्टॉक मार्केटमध्ये कुठं अजून असं काही दिसत नाही की इथे स्टॉक मार्केटमध्ये AI रिलेटेड काही स्टॉक्स आहेत. तर हे सुद्धा एक प्रमुख कारण त्यामध्ये त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आता इथे बॅकग्राऊंडला आमची इथली लाईट गेली तरी पण मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर हे दोन प्रमुख कारणं सांगितलेली आहेत. आणि त्यामुळे जे एफ-आय वाले आहेत हे इतर देशामध्ये शिफ्ट होत आहेत, जसं पाहिलं आपण सिंगापूर, मलेशिया इकडच्या मार्केटमध्ये, कारण तिथे जे आहे त्यांना टॅक्सेस वगैरेचा काही इश्यू नाही आहे. आणि तिथे जर बघितलं प्रमुख कंपन्या जर म्हटलं अमेरिकेची, समजा एनविडिया म्हटलं किंवा अजून दुसऱ्या ज्या AI रिलेटेड कंपन्या आहेत, सॅमसंग वगैरे इतर देशामध्ये, तर त्या देशामध्ये जे एफ-आय आहे ते शिफ्ट होत आहेत. तर हे जे प्रमुख कारण त्यांनी इथं नोटीस केलेले आहेत, तर यानुसार आता त्यांचं म्हणणं असं की एफ-आयला त्यामुळे आपलं मार्केट खूप महाग वाटतंय. आणि तसंच जर मार्केटचा PE रेशो जर बघितला तर तो देखील 20 आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे PE रेशो इतर मार्केटच्या तुलनेत देखील खूप आहे, म्हणजे आपलं मार्केट आता सध्या सुद्धा खूप महाग आहे असं नितीन कामत सर यांचं म्हणणं आहे. तर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. आणि येणाऱ्या दिवसामध्ये मार्केटमध्ये काय होऊ शकतं हे देखील सांगा. एकंदरीत मला तरी वाटतंय येणाऱ्या दिवसामध्ये जे ग्लोबली सिच्युएशन चालू आहे हे बघता आणि हे सर्व कारण बघता मार्केटमध्ये आपल्याला एक छोटा मोठा अजून एक क्रॅश बघायला मिळू शकतो. पण छोटा मोठा न म्हणता हा मोठाच क्रॅश राहील. आणि त्यानुसार जी खरेदीची संधी आहे त्यावेळेस आपल्याला सापडू शकते असं मला वाटतं. यामध्ये मी कोणाला सुचवत नाही की तुम्ही माझ्या म्हणण्यावर खरेदी विक्री करावी, इथे मी फक्त माझा अभ्यास मानतोय. तर कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून कळवा. सोबतच या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आपले सबस्क्राईब तसेच बेल आयकॉन देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील.